2014 आणि 2019 मध्ये एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यांची अमरावतीच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक अशी ओळख आहे। राणा आणि अडसूळ यांच्यातून विस्तवही जात नाही, पण या लोकसभा निवडणुकीदरम्यान मात्र परिस्थिती बदलली। अडसूळ यांना पुन्हा उमेदवारी मिळेल अशी आशा होती, पण युती धर्मात भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिलं। यामुळे अडसूळ कमालीचे नाराज होते। ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्याही तयारीत होते, पण वरिष्ठांच्या समजुतीनंतर त्यांनी माघार घेतली। पण त्यांना माघार का घ्यावी लागली याची आतली बातमी समोर आली आहे। पडद्यामागे नेमकं काय घडलं होतं, अडसूळ यांनी काय दावा केलेला आहे, आपण या व्हिडिओतून पाहू। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात एकीकडे महायुतीमधील शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते, तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू यांनी आपला उमेदवार जाहीर केला होता। नवनीत राणांविरुद्ध दोन्ही नेते माघार घेण्याच्या तयारीत नव्हते, पण अखेर आनंदराव अडसूळ यांनी माघार घेतली। अडसूळ यांनी माघार का घेतली याचं कारण त्यांनी आता उघड केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आनंदराव अडसूळ यांची एक बैठक पार पडली होती। या बैठकीनंतर अडसूळ यांनी माघार घेतली। त्या बैठकीत अमित शहा यांनी अडसूळ यांना राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले होते। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, असा दावा अडसूळ यांनी केलाय। आता ते मला काय देणार हे पाहायचं आहे, असंही त्यांनी म्हटलंय। मागची निवडणूक मी हरलो नाही, हरवलो गेलो, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण योग्य वेळ घेईन, असं आनंदराव अडसूळ म्हणाले। नवनीत राणांचा पराभव नक्की आहे, 5 वर्षात काम केलं नाही, त्यामुळे त्या हरणार, असाही दावा अडसूळ यांनी केलेला आहे। पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की मुस्लिम माझ्याकडे आले आणि बोलले की तुम्ही कुठल्याही पक्षाकडून लढा, आम्ही तुम्हाला निवडून आणणार, पण तिकीट न मिळाल्याने तसं होऊ शकलं नाही। अमित शहा म्हणाले की तुम्ही यावेळी कृपा करून लढू नका, ही जागा मला हवी आहे, असा दावा आनंदराव अडसूळ यांनी केलाय। मला मानसिक शारीरिक त्रास झाला, ईडी सुद्धा माझ्या मागे लावून दिली, त्याच्यामध्ये माझा काही संबंध नव्हता। अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले असून मी त्याची वाट पाहत असल्याचंही अडसूळ म्हणाले आहेत। त्यांनी केलेला हा दावा राजकीय वर्तुळामध्ये मोठा चर्चेचा विषय बनला। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आनंदराव अडसूळ यांना 36,951 मतांनी नवनीत राणा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता। नवनीत राणा यांना 5,10,947 मतं, तर आनंदराव अडसूळ यांना 4,73,996 मतं मिळाली होती। पराभवापासूनच अडसूळ आणि राणा हे राजकीय विरोधक आहेत। 2019 मध्ये राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या। त्यानंतर मात्र नवनीत राणा यांनी नेहमी भाजपला पूरक असणारी भूमिका घेतली आणि आता त्यांनी थेट भाजपच्या कमळ चिन्हावरच निवडणूक लढवली आहे। या सर्व घडामोडींत एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचं बघायला मिळालं, कारण युती धर्म म्हणून त्यांना इथं आपला उमेदवार उभा करता आला नाही। अर्थात आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी देता आली नाही। शिवसेनेमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा अनेक आमदार, खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले। बंडाच्या काही दिवसांनंतर आनंदराव अडसूळ यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणं पसंत केलं। सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आनंदराव अडसूळ यांना आशा होती, पण भाजपने 48 लोकसभा मतदारसंघात अंतर्गत सर्वे केला होता आणि यामध्ये ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यांना तिकीट न देण्याची भाजपची भूमिका होती आणि याच पार्श्वभूमीवर अनेकांची तिकीटं कापण्यात देखील आली। यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा थोडाफार फटका बसला। अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट करावा लागला आणि यातून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते नाराज असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या। अशामध्ये गजानन कीर्तिकर यांच्या समर्थनार्थ अडसूळ मैदानामध्ये उतरले। अडसूळ यांनी भाजप नेते आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना सुनावलं। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना महायुतीमध्ये सामील झाल्यापासून या ना त्या कारणाने काही ना काही विषय बाहेर निघतात, अंतर्गत धुसफूस समोर येते। त्यामुळे महायुतीमधील वरिष्ठ नेते हे वाद कसे शमवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका।